गुड मॉर्निंग. लेट स्टार्ट टुडेज प्री ओपन मार्केट. तर आज आपण बघू शकतो 14 मेच्या दिवशी ग्लोबल मार्केट्समध्ये गिफ्ट निफ्टी जे आहे ते 60 पॉईंट पॉझिटिव्ह आहे, अराउंड 0.54%. 23,526ला गिफ्ट निफ्टी दाखवत आहे. तर निफ्टी अराउंड 23,500पर्यंत ओपन होऊ शकते. डाव जोन्स अराउंड 49,714 कालचं क्लोजिंग. S&P 500 7495 ऑल टाईम हाय. नॅसडॅकसुद्धा 26,500च्या जवळपास जाऊन क्लोज झालेला आहे. एशियन मार्केटमध्ये निकाई आणि हॅन्डसँग बघू शकतो, दोन्ही पण 1% जवळपास पॉझिटिव्ह आहे. युरोपियन मार्केटसुद्धा पॉझिटिव्ह इंडिकेशनमध्येच दिसत आहे. गोल्ड, सिल्वर, क्रूड आपण बघू शकतो. क्रूड सध्या 99,700 खूप वरती चालू आहे. थोडं खाली आलं तर इंडियन मार्केटसाठी जास्त चांगलं होईल. गोल्ड आणि सिल्वर इम्पोर्ट ड्युटी वाढल्यामुळे गोल्ड काल 6% वरती होतं, 1,62,250, आणि सिल्वर 3 लाखाला क्रॉस केलेला आहे. USD INR डॉलर रुपी जर पाहिलं तर ऑल टाईम हायला चालू आहे 95.62, जे की इंडियन मार्केटसाठी एक चांगली न्यूज नाही आहे. निफ्टी 50बद्दल बघू शकतो तर निफ्टी 50 23,412ला क्लोज झालेला आहे, जे की एक निगेटिव्ह ओपनिंगच आपण कन्सिडर करू. जेवढं गॅपअप काल झालं होतं मार्केटवरती होतं, तर हायर लेवलला सेल ऑफ येत आहे. सेल ऑन रॅलीज आपण म्हणू शकतो. 23,641 हा रेजिस्टन्स असेल, आणि रेजिस्टन्स 2 आणि रेजिस्टन्स 3पर्यंत जाण्याची गरज नाही. 23,600 हाच एक रेजिस्टन्स आहे. तिथपर्यंत मार्केट गेलं तरी एक सेल ऑन राईजची सिच्युएशन मार्केटमध्ये येऊ शकते. खाली सपोर्टमध्ये आपण बघू शकतो 23,232, 23,100 आणि 22,800 हे 3 सपोर्टचे लेवल्स आहे. मार्केट 22,800पर्यंत जात आहे असं दिसत आहे हळूहळू. बट येस, तुम्हाला लक्ष द्यायचं आहे 23,232 आणि 23,086 हे एक मेजर सपोर्ट लेवलसुद्धा मार्केटमध्ये आहे. ट्रेंड जर पाहिलं तर एक वीकमध्ये मार्केट खाली आहे ऑलमोस्ट 4%, तर बिअरिश ट्रेंड आहे. 1 मंथमध्ये सुद्धा मार्केट 2% खाली आहे. 3 मंथमध्ये 8% खाली आहे. 6 मंथमध्ये ऑलमोस्ट 10% खाली आहे मार्केट, आणि 1 इयरमध्ये कन्सिडर केलं तर 5% मार्केट खाली आहे. तर मार्केटचा ट्रेंड जो आहे तो निगेटिव्ह आहे. टॉप गेनर्समध्ये बघितलं तर एशियन पेंट जो की 5% वरती होता, अदानी एंटरप्राइजेस तो पण 4% वरती होता, टाटा स्टील, हिंदाल्को आणि अदानी पोर्ट हे 5 स्टॉक जे आहे ते टॉप गेनर्स होते. टॉप लुजर्समध्ये जर कन्सिडर केलं तर आयशर मोटर जो आता कम्फर्टेबली 7,000च्या खाली क्लोज झालेला आहे, तर याच्यामध्ये थोडी विकनेस वाढू शकते. महिंद्रा अँड महिंद्रा, पॉवर ग्रिड, इन्फोसिस अँड टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट हे टॉप लुजर्समध्ये होते, जिथे इन्फोसिस खूप जास्त अंडर परफॉर्म करत आहे. सेन्सेक्स जर आपण पाहिलं तर सेन्सेक्सची आज एक्सपायरीसुद्धा आहे 74,600ला. आपण इथे बघू शकतो सेन्सेक्समध्ये जो सपोर्ट आहे तो 74,000च्या जवळपास सपोर्ट आहे, आणि आज त्या सपोर्टच्या जवळपास मार्केट आलं तर तिथून एक बाउन्स बॅक जे आहे येऊ शकते. 73,600 आणि 72,800च्या जवळपाससुद्धा सेन्सेक्समध्ये सपोर्ट आहे. रेजिस्टन्स कन्सिडर केलं तर 75,400 ते 75,500 हा रेजिस्टन्सचा लेवल असेल. सेन्सेक्ससुद्धा वीक आहे, ज्याचा 1 वीकचा परफॉर्मन्स जो आहे तो 4% निगेटिव्ह, 1 मंथमध्ये ऑलमोस्ट 3% निगेटिव्ह, 3 मंथ्समध्ये 9% निगेटिव्ह, आणि 6 मंथ्समध्ये ऑलमोस्ट 12% निगेटिव्ह आहे. 1 इयरमध्ये पण 8%चे निगेटिव्ह रिटर्न सेन्सेक्सने दिलेले आहे. तर ओव्हरऑल सेन्सेक्स जर बघितलं गेलं तर जास्ती तर निगेटिव्ह डायरेक्शनलाच दिसत आहे. सेन्सेक्समधले टॉप गेनर्स आणि टॉप लुजर्स जे आहे त्याच्यामध्ये TCS तुम्हाला टॉप लिजर दिसला असेल सेन्सेक्समध्ये, ज्यांनी आपला 52 वीक लो टच केलेला आहे, आणि खाली 2,000पर्यंत खाली जाण्याच्या मार्गावर आता TCS आलेला आहे. त्याच्यासोबत भारती एअरटेल एक चांगला बाउन्स बॅक दिला, 1800च्या वरती सस्टेन केला, तर भारती एअरटेल वरती जाऊ शकतो. निफ्टी हीट मॅपमध्ये आपण बघू शकतो, जिथे तुम्हाला जास्ती तर शेअर्स जे आहे ते रेड कलरमध्ये दिसतील, तर ब्रेथ जी आहे निफ्टीची ती थोडी निगेटिव्ह टू साईडवेज आपल्याला बघायला मिळेल. FII DIIचा डेटा जर चेक केला तर अगेन तुम्ही इथे बघू शकता लास्ट 10 डेजपासून FII कंटिन्युअसली सेलिंग करत आहे. एक दिवस फक्त 4 मेला त्यांनी बाईंग केलं होतं, बट FIIची कंटिन्युअसली मार्केटमध्ये सेलिंग चालू आहे, आणि कालसुद्धा 13 मेच्या दिवशी 4,700 करोड FIIनी सेल केलेले आहे. DIIनी 5,800 करोड बाय केले होते, बट दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. FII कंटिन्यू सेल करत आहे, त्याच्यामुळे मार्केटवर प्रेशर हे जे आहे ते वाढतच राहणार आहे. ओके, तर आजसाठी प्री ओपन मार्केटच्या इतक्या न्यूज सफिशियंट आहे. भेटूया
नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट प्री ओपन मार्केटसाठी. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त जणांसोबत आणि असंच फॉलो करा चॅनलला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.